ख्रिस्तात सर्वांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराने आपल्याला त्याची उपकार स्तुती करण्याची संधी दिली. हा सुंदरसा दिवस आपल्या आयुष्यामध्ये जोडला, त्याबद्दल आपण त्याचेच आणि त्याचेच आभार मानूया. अनुवाद 3:22. तेथील राजांना घाबरू नका, कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे. अनुवाद 3:22. सर्व युद्ध परमेश्वर लढणार आहे. आपले सर्व परीक्षा हे आपल्याला फेस नाही करायचे आहे. आपल्याला फक्त त्या ठिकाणी विश्वास धरून थांबायचा आहे आणि परमेश्वर आपले सर्व युद्ध लढणार आहे. चला त्याच्यावरती विश्वास ठेवत आपण त्याची भक्ती करूया, त्याची आराधना करूया. हा आजचा दिवस त्याच्या नामावरती करूया. आनंदित हो
ख्रिस्ताचं नाव या जगात सर्वात उंच असं नाव आहे असं बायबल आपल्याला सांगते. तुमच्या प्रॉब्लेम्सला एक नाव आहे, तुमच्या इश्यूजला नाव आहे, तुमच्या रोगांना नाव आहे. पण बायबल आपल्याला सांगते की परमेश्वराचं नाव सर्वात उंच असं नाव आहे. त्यामध्ये ताकद आहे, मेलेले देखील उठतात. इतकं सुंदर, इतकं पवित्र आणि इतकं सामर्थ्यशाली नाव येशू ख्रिस्ताचं आहे. चला सर्वजण मिळून आपण त्याच्या नावाचं गौरव करूया. बंदगी
आपण सर्वजण मिळून जोर टाळ्याने परमेश्वराचे आपापल्या घरामध्ये स्वागत करूया. आज रविवार दिनांक 1 ऑगस्ट 2021 प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे आजच्या विशेष भक्तीमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. विशेष भक्ती आज आम्ही प्रभूची सहभागिता घेणार आहोत आणि म्हणून ही आमच्यासाठी विशेष भक्ती आहे. प्रियानो, आम्ही आपल्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. प्रारंभी मी एक आव्हान गीत गात आहे आणि त्यानंतर मी प्रारंभीची प्रार्थना करून आपण भक्तीला प्रारंभ करूया. आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूयात, डोळे बंद करूया. जय 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 कर हुगर जय येशू राजा आला, राजांचा राजा येशू राजा आला, राजांचा राजा. जय 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 कर हुगर जय येशू राजा आला, राजांचा राजा. ख्रिस्त प्रभूचे राज्य सदाचे, राज्य सुखाचे ख्रिस्ती जनांचे सर्वांना हे सांगायाचे. राजांचा राजा, जगताचा राजा, राजांचा राजा, जगताचा राजा. जय 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 कर हुगर जय येशू राजा आला, राजांचा राजा. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बाबा, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. आम्ही तुझे दास आहोत. आज भग्न अनुतप्त नम्र लीन अंतःकरणाने हे बापा परमेश्वरा
आम्ही तुझ्या पुढे हजर झालेले आहोत यासाठी की आम्हाला आमच्या राजाची, आमच्या प्रभूची आम्हाला इच्छा कळावी. आम्ही आमच्या स्वतःला प्रभूच्या पुढे शून्य करावं. आम्ही आमच्या प्रभूचंच गौरव करावं. प्रभू सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. संपूर्ण जुलै महिना तू आमचा सांभाळ प्रतिपाळ केलास. हे बापा, तू आमचा एबनेझर झालास. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आलेल्या प्रत्येक भक्तांना तू आशीर्वादित कर. आणि बापा, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. हे बापा, तू आम्हाला तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे, यासाठी की देव जो आत्मा त्याची आम्ही आत्म्याने व खरेपणाने उपासना करू शकू. हे बापा, आजचा प्रभू भोज तू आशीर्वादाचा कर. आजचा संदेश तू आशीर्वादाचा कर. आजचं सर्व स्तुती, आराधना, सर्व गीते, सर्व तुझं पवित्र वचने आणि सर्व काही तू आशीर्वादित कर. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर बाबा. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. देवी बापाच्या उपकार स्तुतीसाठी यावेळेला आपण सर्वजण उभे राहूयात आणि एक गीत आपण गाऊयात. जगी आणि
उभे असतानाच आपण आपला विश्वास अंगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत. प्रारंभ करूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हीच पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ यावेळेला वाचणार आहोत. आज 31वा रविवार, ज्ञानाचे उगम स्थान. प्रारंभ करूया. खरोखर रुपयाची खाण असते. लोक जे सोने शुद्ध करतात त्याचेही ठिकाण असते. लोखंड मातीतून काढतात, पाषाण वितळून तांबे काढतात. ही पृथ्वी पहा, हिच्यापासून भाकरी मिळते, पण खाली पहावे तो अग्नीने जशी काही तिची उलटा पालट होते. तेथील पाषाण म्हणजे नीलमण्यांचे घर होय, तीत सोन्याची मातीही असते. तरी पण ज्ञान कोठून मिळेल? बुद्धीचे स्थान कोणते? त्याचे मोल मानवास कळत नाही. ते जिवंतांच्या भूमीत सापडत नाही. आगाध जलाशय म्हणते ते माझ्या ठाई नाही. समुद्रही म्हणतो ते माझ्या जवळ नाही. उत्कृष्ट सुवर्ण देऊन ते मिळत नाही. चांदी तोलून देऊन त्याचे मोल होत नाही. ओफीरचे सोने, गोमेद व नीलमणी ही भारंभार देऊनही त्याचे मोल होत नाही. सोने व काचमणी ही त्याच्या बरोबरीची नाही. उंची सोन्याच्या नगांनी त्यांचा मोबदला होत नाही. प्रवाळ व स्फटिक यांची काय कथा? ज्ञानाचे मोल मोत्याहून अधिक आहे. कुश देशाचा पुष्करा त्याच्या तोडीचा नाही. 52 कशी सोने त्याशी तुल्य नाही. मग ज्ञान कुठून येते? बुद्धीचे स्थान कोणते? ते सर्व जिवंतांच्या नेत्रांना गोचर आहे. आकाशातील पक्ष्यांना ते गुप्त आहे. विनाशस्थान व मृत्यू म्हणतात, आमच्या कानी त्याची केवळ वार्ता आली आहे. देवच त्याचा मार्ग जाणतो. त्याचे स्थान त्यालाच ठाऊक आहे, कारण त्याची दृष्टी पृथ्वीच्या दिगंताला पोचते. तो आकाश मंडळाखालचे सर्व काही पाहतो. त्याने वायूचे वजन ठरवले व जल मापून दिले. त्याने पर्जन्यास नियम लावून दिला. गर्जणाऱ्या विदुल्लतेस मार्ग नेमून दिला. तेव्हा त्याने ज्ञान पाहून त्याचे वर्णन केले. त्याने ते स्थापित केले व त्याचे रहस्य जाणले. तो मानवास म्हणाला, पहा, प्रभूचे भय धरणे हे ज्ञान होय. दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय. आमेन. मंडळीला विनंती आहे, कृपा करून आपण खाली बसून घ्यावे. यावेळेला शास्त्रपाठ वाचन आपण करणार आहोत. प्रगटीकरण याचा अध्याय 19 आणि वचने 11 ते 16. प्रगटीकरण अध्याय
19 आणि वचने 11 ते 16. विजयशाली ख्रिस्त. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करीतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहे. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले आहे आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होते. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजविल आणि सर्वसमर्थ देव त्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचे कुंड तो तुडवितो. त्याच्या वस्त्रांवर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. ते बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. आपण सर्वजण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकवूयात, डोळे बंद करूयात. आपण प्रार्थनेमध्ये जात आहोत. ही पाळकीय प्रार्थना आहे. प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आज पुन्हा एकदा मंडळी या नात्याने तुझ्या पुढे हजर होत असताना आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. यासाठी की हे बापा परमेश्वरा, तू आम्हाला जे सर्व आशीर्वाद स्वर्गीय आकाश कपाटे उघडून दिलेले आहेत, त्याकरिता आम्ही तुझे आभार मानावे, तुझी उपकार स्तुती करावी. आमच्या ओठांचं फळ स्तुतीचा यज्ञ आम्ही तुला अर्पण करावा. हे बापा परमेश्वरा, आम्ही पाया पडून तुला नमन करतो, तुझी उपासना करतो. तूच देव आहेस, तुझ्याशिवाय अन्य देव नाही. आणि बापा परमेश्वरा, तू आमचा प्रभू आहेस, तू आमचा मालक, धनी, स्वामी आहेस. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की इस्रायल लोकांना तू पहिली आज्ञा दिलीस की माझ्या खेरीज तुम्हाला वेगळे देव नसावे. होय बापा परमेश्वरा, आमचा प्रभू, आमचा स्वामी, आमचा देव, देवादी देव तूच आहेस. आणि बापा, जिवंत देवाची ओळख आम्हाला नव्हती, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला ती ओळख करून दिलेली आहे. आज आम्ही जिवंत देवाचे उपासक या नात्याने तुझ्या पुढे हजर होत असताना, जिवंत देवाचे पुत्र व कन्या या नात्याने तुझ्या पुढे हजर होत असताना, जिवंत देवाचे सेवक या नात्याने तुझ्या पुढे हजर होत असताना, हे बापा परमेश्वरा, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे तारण तू आम्हाला दिलेलं आहेस त्याकरिता तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. बापा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आलेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर. प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक, स्थैर्य भर. प्रत्येकांच्या अवतीभोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, महामारी कोणाच्याही आसपास येणार नाही. हे बापा परमेश्वरा, सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकडे, अडथळे, सर्व सैतानी डावपेच, भय, भीती, दडपणे आम्ही बांधून टाकीत आहोत. हे बापा परमेश्वरा, या समय विशेष प्रकारे मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीसाठी आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. कारण बापा परमेश्वरा, या मंडळीच्या द्वारे ही ऑनलाईन भक्ती तू आम्हाला देत आहेस. बापा परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. या भक्तीमध्ये जी प्रत्येक लहान थोर व्यक्ती सहभागी होत आहे, आज बापा परमेश्वरा, त्यांच्या सर्वांच्या सहभागितेमध्ये आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं बापा परमेश्वरा गौरव करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला उंचावित आहोत. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देत आहोत. हे बापा परमेश्वरा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यामधील प्रत्येक कुटुंब तू आशीर्वादित कर. प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक, स्थैर्य भर. प्रत्येकांच्या अवतीभोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, महामारी कोणाच्याही आसपास येणार नाही. हे बापा, पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत की मेथोडिस्ट चर्च इन इंडिया यांचे सर्व बिशप वर्ग तू आशीर्वादित कर.
जे मिशन कार्य बापा संपूर्ण भारतवर्षामध्ये चालू आहे तेही तू आशीर्वादित कर आणि होऊ दे बापा परमेश्वरा. या MCI ला तू सर्व शांतता सुव्यवस्था मिळू दे बापा परमेश्वरा. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. मुंबई रिजनल कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. आमच्या मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवंड, त्यांची प्रिय पत्नी लेखरे यांनाही तू आशीर्वादित कर बापा. आमच्या पुणे डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट रेव्हरंड डॉक्टर S रत्नमणी, त्यांची प्रिय पत्नी लेखरे यांनाही तू आशीर्वादित कर बापा. आम्ही मागत आहोत बापा मुंबई रिजनल कॉन्फरन्स अंतर्गत येणारे सर्व पालक वर्ग, सर्व DS वर्ग, सर्व मिशनरी, सुवार्थिक आणि सर्व मंडळात सर्व सभासद यांना तू आशीर्वादित कर आणि ह्या भयंकर अशा COVID-19 मध्ये प्रत्येकांचं संरक्षण सांभाळ प्रतिपाळ तू केलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, सर्व डॉक्टर, नर्सेस, सर्व मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल, सर्व बापा परमेश्वरा वर्कर्स, सर्व चतुर्श्रेणी वर्कर्स यांना आम्ही तुझ्या हातात देत आहोत, कारण त्यांनी अद्भुत कार्य केलेलं आहे. हे बापा त्यांना शक्ती तू दिलेली आहेस, त्यांना आरोग्य तू दिलेलं आहेस, कारण बापा परमेश्वरा या भयंकर अशा या COVID-19च्या दिवसामध्ये त्यांनी बापा परमेश्वरा आपला जीव तळ हातावर घेऊन बापा रोग्यांची सेवा केलेली आहे. त्यांना आशीर्वादित कर बापा. प्रत्येकाचं तारण होऊ दे बापा परमेश्वरा. त्यांनी अनेकांना आरोग्य दिलं तर तू त्यांना बापा सार्वकालिक जीवन दे, अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. पुन्हा एकदा आम्ही मागत आहोत बापा परमेश्वरा. आमचे सर्व बापा परमेश्वरा पोलीस फोर्स आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, त्यांनाही तुझी शक्ती दे. पोलीस डिपार्टमेंट तू आशीर्वादित कर आणि बापा त्यांची सेवा तू अधिक आणि अधिक देशाच्या हितासाठी होऊ दे बापा. आमचे सर्व बापा परमेश्वरा डिफेन्स फोर्सेस प्रभू, त्यांच्यासाठी आम्ही मागत आहोत. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स बापा परमेश्वरा, देशाच्या संरक्षणासाठी हे जवान अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रभू तुझं देश कार्य करत आहे. प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर आणि आपल्या विपुल आशीर्वादाने भर बापा. विशेष प्रकारे बापा आमच्या चर्चमधून सुद्धा बापा परमेश्वरा 2 ऑफिसर्स बापा परमेश्वरा ह्या डिफेन्स सर्व्हिसेससाठी बापा समर्पित आहेत. लेफ्टनंट कर्नल आनंद अब्राहम आणि मेजर अनुपम अब्राहम, हे दोघे भाऊ सीमेवर देशाचं संरक्षण करत आहेत. हे बापा त्यांच्या कुटुंबांना तू आशीर्वादित कर, त्यांना आशीर्वादित कर आणि होऊ दे ही सेवा तू आपल्या नोंदवहीमध्ये नमूद कर बापा. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. त्याचप्रमाणे हे बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ त्यांनाही तू आशीर्वादित कर. सर्व भारतामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित कर. महाराष्ट्र राज्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आमचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांनाही तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा सर्व महाराष्ट्र राज्य हे बापा परमेश्वरा तू तुझ्या आशीर्वादाने मालामाल कर बापा. प्रत्येकाचं तारण होऊ दे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बापा परमेश्वरा जी प्रत्येक सुवार्थिक व्यक्ती, जी मिशनरी बापा सुवार्ता कार्य करत आहे, अनेकांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगत आहे, त्यांचं संरक्षण सांभाळ प्रतिपाळ कर बापा. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. सहाय्य कर बापा. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. तुझी कृपाच आम्हाला पुरेशी आहे. आजचा प्रभू भोज तू आमच्यासाठी आशीर्वादाचा कर आणि बापा परमेश्वरा आम्ही मागत आहोत की प्रभू लवकरात लवकर प्रभू हे सर्व जे पेंडॅमिक आहे ते नष्ट कर. हा COVID-19 नष्ट कर. पुन्हा एकदा आम्हाला मोकळा श्वास घेता येऊ दे. पुन्हा एकदा चर्चेस उघडू दे. पुन्हा एकदा पूर्ववत आमचं जीवन चालू होऊ दे. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. सहाय्य कर. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहे. मला तुझी कृपाच पुरेशी आहे. मागत आहोत बापा परमेश्वरा. मेथोडिस्ट मेन यांनी जे सेमिनार आयोजित केलेला आहे बापा 27 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर या दरम्यान बापा जे सेमिनार होत आहे सफारी 3 या नावाने,
ते आम्ही येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये तुझ्या चरणावर समर्पित करीत आहोत. प्रभू ते आशीर्वादित कर आणि होऊ दे बापा परमेश्वरा, त्याद्वारे अनेकांचं जीवन परिवर्तन होऊ दे. सर्व मीडिया टीमला, सर्व मेथोडिस्ट मेनला तू आशीर्वादित कर बापा परमेश्वरा. यासाठी बापा परमेश्वरा श्रम घेणारे विशेष प्रकारे डायरेक्टर मिस्टर किरण जाधव आणि त्यांची टीम, त्यांनाही तू आशीर्वादित कर, सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. मान महिमा गौरव देवाला धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गाणार आहोत. आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. मत्तई शुभवर्तमान अध्याय 8 आणि वचने 5 ते 13. शताधिपतीचा चाकर. मग येशू कफरनहुमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभुजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मी ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करीतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. देई बापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. उभे असतानाच आपण एक गीत देवाच्या उपकार स्तुतीसाठी गात आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. शब्द कामे कल्पना ही
माझा थारा तो. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीणे जाण. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीणे जाण. देई बापाला धन्यवाद असो. प्रियानो, आपण आपल्या आजच्या संदेशाकडे जात आहोत. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, ऐकणारे कान, ग्रहण करणारी शक्ती दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याची वाणी आम्हाला ऐकण्याची सवय लागावी, यासाठी हे बापा परमेश्वरा हा सर्व भक्तीचा प्रपंच तू आम्हाला दिलेला आहे. देवाच्या वचनामधून त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला ख्रिस्ताची वाणी ऐकायला येते, देवपित्याची वाणी ऐकायला येते. कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हटलेला आहे, बोलणारे तुम्ही नाही तर बोलणारा माझ्या पित्याचा आत्मा आहे. प्रभू, आज आम्हाला आमच्या पित्याची वाणी ऐकायला येऊ दे. आणि ही वाणी आमच्या कानांना ऐकायला येत नाही तर बापा परमेश्वर आमच्या अंतःकरणामध्ये बापा तो आवाज दुमदुमतो. आज त्या पित्याच्या वाणीमध्ये जे सामर्थ्य आहे ते आमच्या जीवनामध्ये दिसून येऊ दे. आणि ज्याप्रमाणे बापा परमेश्वरा त्याने अंधाराचा प्रकाश केला, त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आण बापा. सहाय्यक कृपादय अनुग्रह दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. देई बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, आम्ही जो विषय पाहत आहोत तो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व. आणि हा विषय आपण एफिस 1:1-19 या वचनावर आधारित पाहत आहोत. आणि आतापर्यंत आम्ही 3 मुद्दे यातील पाहिलेले आहेत. आज 4था मुद्दा आम्ही पाहणार आहोत. परंतु त्याआधी एफिस 1:19-23 ही वचने पुन्हा एक वार आम्ही वाचत आहोत. आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने 30 कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले आहे. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याने ती भरलेली आहे. आणि ह्या मध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वश्रेष्ठत्व बहाल करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या सर्वश्रेष्ठत्वाचे एक एक विचार आम्ही पाहत आहोत, एक एक सत्य आम्ही उलगडून घेत आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व सत्ता देण्यात आलेली आहे. सर्व सत्ता प्रभूची आहे. म्हणजे प्रभू येशू हा राजांचा राजा आहे आणि आम्ही त्याची प्रजा आहोत. सर्व अधिकार प्रभू येशूला देण्यात आला आहे. सर्व अधिकार प्रभू येशूचा आहे. म्हणजे सर्व अधिकाऱ्यांवरही अधिकारी प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि आम्ही त्याचे सेवक आहोत. सर्व सामर्थ्य प्रभू येशूला देण्यात आले आहे. सर्व सामर्थ्य म्हणजे प्रभू येशू हा सर्व सामर्थ्यशाली आहे, यल शब्दाय आहे आणि आम्ही त्याच्या पुढे आत्म्याने दीन आहोत. आणि हे 3 मुद्दे आम्ही पाहिलेले आहेत. आता आम्ही 4था मुद्दा आज पाहत आहोत की सर्व धनीपणा प्रभू येशूला देण्यात आला आहे. सर्व धनीपणा प्रभू येशूचा आहे. म्हणजे प्रभू येशू हा प्रभूंचा प्रभू आहे आणि आम्ही त्याचे दास आहोत. तर हा विषय आम्ही आज समजून घेणार आहोत. आणि प्रियानो, आमच्या डोळ्यापुढे आम्ही
जो शास्त्रपाठ ठेवलेला आहे ते आहे प्रगटीकरण 19 अध्याय 11 ते 19 आणि शुभवर्तमान आम्ही वाचलेला आहे मत्तय 8 अध्याय 5 ते 13. प्रभू येशू ख्रिस्त प्रभूंचा प्रभू आहे. आणि प्रियानो, सर्व जे या जगामध्ये तथाकथित प्रभू आहेत, लँडलॉर्ड्स किंवा मनी लॉर्ड्स किंवा इतर जे कोणतेही लॉर्ड्स आहेत, त्या सर्वांचा प्रभू, त्या सर्वांवर प्रभुत्व करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे आज आम्ही समजून घेणार आहोत. प्रियानो, सर्वात पहिली गोष्ट रोम 10:9-10 मध्ये आम्ही वाचतो की येशू प्रभू आहे असे मुखाने कबूल केल्याशिवाय आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवल्याशिवाय कोणाचेही तारण होत नाही. आम्ही ख्रिस्ती झालो त्याचा पुरावा काय? आम्ही ख्रिस्ती झालो त्याविषयी परमेश्वर देवाने जी अट सांगितलेली आहे ती काय? आम्ही केवळ ख्रिस्ती आई बापांच्या उदरामध्ये जन्मास आलो म्हणून आम्ही ख्रिस्ती आहोत नव्हे. आम्ही येशू प्रभू आहे असे आपल्या मुखाने कबूल केलेले आहे आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले आहे असा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवलेला आहे म्हणून आम्ही ख्रिस्ती आहोत. या दोन गोष्टींवर प्रियांनो आमचं ख्रिस्तीत्व अवलंबून आहे. आणि त्यातली जी पहिली गोष्ट आहे प्रभुत्व, ख्रिस्ताचे प्रभुत्व, त्यावर आमचं नीतिमत्व हे अवलंबून आहे. देवाने त्याला मेलेल्यातून उठविले आहे असा आम्ही आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवला की आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व प्रभुत्व बहाल करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रभुत्व स्वीकारलेले लोक म्हणजे ख्रिस्ती लोक आहे. हे कदापिही आम्ही विसरता कामा नये. प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू आहे. आमचा आत्मा, जीव, शरीर यांचा प्रभू आहे. आमचं तन, मन, धन याचा प्रभू आहे. आमचा काया, वाचा, मने यांचा प्रभुत्व आहे. आमचे आचार, उच्चार आणि विचार यांचा प्रभुत्व आहे. आणि आज ख्रिस्ती लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की खरोखर ख्रिस्त माझा अशा प्रकारचा प्रभू आहे का? की मत्तय शुभवर्तमान 7 अध्याय 21 ते 23 या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही केवळ मुखाने प्रभूजी प्रभूजी म्हणत आहोत आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही. आमचं प्रभुत्व कोणत्या स्वरूपाचं आहे? आम्ही आमचं सर्वस्व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलेलं आहे का? प्रियानो, आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ समर्पित केलेला आहे का? ही आमची आध्यात्मिक सेवा आहे. हे प्रभुत्व जाहीर करणे आहे. आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या आत्म्यावरचा प्रभू आहे. कारण आमचा आत्मा जो पाप व अपराध यामध्ये मृत झाला होता, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या निर्दोष आणि निष्कलंक रक्ताने आमच्या आत्म्याला लागलेला तो पापाचा डाग तो धुवून काढला, पुसून काढला, शुद्ध केला. आम्हाला त्याने आम्हाला खंडून घेतलं, विकत घेतलं आणि आम्हाला पवित्र आत्मा दिला की जो पवित्र आत्मा आता आमचा आत्मा, जीव, शरीर यांचा नियंत्रक बनलेला आहे आणि म्हणून तो आमचा प्रभू आहे. प्रियानो, लक्षात घ्या,
प्रभुत्वाच्या पाठीमागे सर्वात पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे आमच्या सर्व इच्छा देवाला समर्पित करणे. दुसरी गोष्ट, आम्ही आमचं सर्व प्राधान्य प्रभू येशू ख्रिस्ताला देणे. हे गोष्ट महत्वाची आहे प्रभुत्वामध्ये. माझ्या सर्व इच्छा प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेला समर्पित करणे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला प्रार्थना शिकवलेली आहे की हे बापा, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तुझ्या इच्छेप्रमाणे करणारे लोक म्हणजे ख्रिस्ती लोक. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात जर असेल तर तो प्रथम स्थानी, नाही तर तो कुठेच नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला प्राधान्य हवं आहे. आणि त्याशिवाय तो आमचा प्रभू होत नाही. आम्ही रविवारचा एक दिवस काढून त्याला देऊ आणि म्हणू तो आमचा प्रभू आहे, तर अजिबात नाही. ते मुखाने प्रभूजी प्रभूजी केल्यासारखं होईल. व्हॉट्सअपवरील सकाळच्या भक्तीमध्ये माझा एक विषय चालू आहे, भक्ती की भपका. सकाळी एखादं कॅलेंडरवरचं वचन वाचणे आणि एखादी 20 सेकंदाची प्रार्थना पुटपुटणे, तो आमचा प्रभू आहे असं होत नाही. प्रियांनो, तो आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा प्रभू, धनी, मालक, स्वामी असला पाहिजे. आणि प्रभू ही अपेक्षा करत आहे आमच्याकडून. तो प्रभू असला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व धनीपणा दिलेला आहे. कुणी दिलेला आहे? त्याच्या स्वर्गीय पित्याने, परमेश्वर देवाने. ज्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे, त्या परमेश्वर देवाने आम्हाला सांगितलेलं आहे की आता सर्व धनीपणा मी प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. आतापर्यंत तुमच्यावर प्रभुत्व, तो धनीपणा सैतान चालवत होता, तुमच्या इच्छा चालवत होत्या. आता नाही. आता फक्त प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्थान माझ्या जीवनामध्ये प्रभूचं आहे की नाही, यावरून ठरतं मी ख्रिस्ती आहे किंवा नाही. अन्यथा मग प्रभू येशू ख्रिस्त मत्ते 7:21-23 मध्ये म्हणतो की मला मुखाने प्रभूजी प्रभूजी म्हणणारे पुष्कळ आहेत, पुष्कळ आहे. प्रियांनो, आम्ही शुभवर्तमानामध्ये वाचन केलेलं आहे मत्ते 8 अध्याय आणि 5 ते 13 ही वचने. आणि त्यामध्ये शताधिपतीचा चाकर ह्या शीर्षकाखाली प्रभू येशू ख्रिस्ताने एक सुंदर उदाहरण आमच्या डोळ्यापुढे प्रभुत्वाचं ठेवलेलं आहे. आणि मत्तयाने नोंदलेला हा दुसराच चमत्कार आहे. पहिला तो कुष्ठरोग्याला बरे करणे आहे आणि दुसरा हा शताधिपतीच्या चाकराला बरे करणे हा आहे. आणि प्रियानो, हा शताधिपती 100 सैनिकांचा अधिपती होता. वास्तविक पाहता हा परराष्ट्रीय होता. हे आम्हाला कशावरून समजतं? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला की एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. 10व वचन मत्ते 8:10. म्हणजे हा इस्रायली नव्हता, हा यहुदी नव्हता, हा शताधिपती होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याने स्पष्ट जाहीर केलेलं होतं की मी इस्रायलातल्या हरवलेल्या मेंढरांसाठी आलेलो आहे. त्या कानानी बाईच्या संदर्भामध्ये, कानानी बाई जेव्हा आपल्या मुलीला बरं करण्याविषयी, तिला भूत लागलेला आहे, त्या मुलीला बरं करण्याविषयी तिला विनंती करते, तेव्हा तो स्पष्ट सांगतो की मी इस्रायलातल्या हरवलेल्या मेंढरांसाठी आलेलो आहे. पण शताधिपतीला त्याने काहीही बोललेलं नाही. प्रियांनो, का बरं?
प्रभू येशू ख्रिस्त त्याचा विश्वास पाहत होता. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाचा विश्वास पाहतो. तुमच्या अंतःकरणात प्रभूला कोणतं प्रभुत्व तुम्ही दिलेलं आहे हे तो पाहतो. ख्रिस्ताचं प्रभुत्व तो बाह्यकारी गोष्टींनी प्रियनो ठरवतो असं नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये त्याचं प्रभुत्व काय आहे हे तो पाहतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने शताधिपतीच्या अंतःकरणामध्ये काय प्रभुत्व आहे हे पाहिलं. प्रभू येशू ख्रिस्त मने व अंतःकरणे पारखणारा आहे. आणि प्रियानो, हा शताधिपती प्रभूकडे आला आणि मग प्रभूला म्हणत आहे की प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो म्हणाला मी येऊन त्याला बरे करेन. पण हा शताधिपती काय म्हणतो ते पहा. परंतु शताधिपतीने उत्तर दिले, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मी ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करीतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. प्रियनो, प्रभुत्वाच्या संदर्भात पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे. शताधिपती प्रभू आहे, 100 लोकांचा अधिकारी अधिपती आहे. प्रियनो, त्याने प्रभूचे प्रभुत्व कबूल केले. प्रभूचे प्रभुत्व कबूल केले. स्वतःची सत्ता, अधिकार, हुद्दा येशूला समर्पित करणे म्हणजे ख्रिस्ताचे प्रभुत्व स्वीकारणे आहे. आज मी ज्या हुद्द्यावर आहे, ज्या अधिकारावर आहे, त्या ठिकाणी माझा अधिकारी, माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे याची साक्ष मी देतो का? स्वतःचा अधिकार, सत्ता, हुद्दा, पद येशूला समर्पित करा. प्रियानो, हे आहे प्रभुत्व. स्वतःचे धन, दौलत, श्रीमंती प्रभू येशूला समर्पित करा. हे आहे प्रभुत्व. स्वतःचे बल, सामर्थ्य, पराक्रम प्रभू येशूला समर्पित करा. हे आहे प्रभुत्व. स्वतःला प्रभू पुढे शून्य करणे. तो बाप्तिस्मा करणारा योहान म्हणाला, मी त्याच्या पायतानाचा बंद सोडण्याच्या देखील योग्यतेचा नाही. तो बाप्तिस्मा करणारा योहान म्हणाला की त्यात माझा रास हो, त्याचा उत्कर्ष हो. स्तोत्रकर्ता दावीद म्हणाला की हे परमेश्वर देवा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव हे सर्व काही तुझं, राज्य ही तुझंच, मी तर तुझा केवळ दास आहे. प्रियानो, स्तोत्रकर्ता दावीद 23 मध्ये म्हणाला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो मेंढपाळ होता. त्याने आपलं हे मेंढपाळावरचं प्रभुत्व ख्रिस्ताला समर्पित केलं आणि तो म्हणाला, आता परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि परमेश्वराच्या कळपातील मी मेंढरू आहे. ज्याप्रमाणे ही मेंढरं
माझ्या इच्छेप्रमाणे करतात, माझ्या मागे येतात, माझी वाणी ऐकतात, परक्यांची वाणी ऐकत नाही, त्याप्रमाणे आता मी परमेश्वर देवाच्या मागे जाणार, मी परमेश्वर देवाच्या इच्छेप्रमाणे करणार. आता मी माझं सर्व प्रभुत्व प्रभू येशू ख्रिस्ताला, परमेश्वर देवाला समर्पित करणार. हे आहे प्रभुत्व. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आज आम्ही ख्रिस्तापुढे स्वतःला शून्य करू शकतो का? 0. नारायण वामन टिळक म्हणाले, मी तर 0 आहे, अंक तू आहे. ही आहे आध्यात्मिकता. हे आहे ख्रिस्ताचं धनीपण स्वीकारणं. प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडून हे अपेक्षित करत आहे. प्रेषितांनी हेच केलं, प्रारंभीच्या मंडळीने हेच केलं. त्याचे प्रभुत्व आम्ही स्वीकारणे, स्वतःला शून्य करणे. शताधिपती म्हणाला, मीही ताबेदार मनुष्य आहे, मीही प्रभू आहे, मीही अधिपती आहे. मी एकाला ये म्हटलं येतो, एकाला जा म्हटलं जातो, एकाला अमुक अमुक कर म्हटलं तर तो करतो. प्रभू, तुम्ही तर सर्वांचेच प्रभू आहात. माझा चाकर आजारी आहे, त्या चाकराचाही प्रभू तुम्ही आहात, माझाही प्रभू तुम्ही आहात. तुमची सत्ता अधिकार सर्वांवर आहे, त्या रोगांवर सुद्धा तुमची सत्ता अधिकार आहे. येथून तुम्ही शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा होईल. प्रभूने विश्वास पाहिला, प्रभूने हे प्रभुत्व पाहिलं आणि तो म्हणाला, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. काय प्रशंसा, काय वाहवा. प्रियानो, ख्रिस्ताचं प्रभुत्व स्वीकारा आणि लक्षात घ्या, प्रभू तुमची प्रशंसा करेल. प्रभू तुमची प्रशंसा करेल. ख्रिस्ताचे प्रभुत्व स्वीकारा आणि पहा, जीवनात चमत्कार घडतील. चमत्कार. आम्ही चमत्कारासाठी नाना तऱ्हा करतो, परंतु आमच्या जीवनामध्ये चमत्कार घडत नाहीत, कारण आम्ही प्रभूचं प्रभुत्व स्वीकारलेलं नसतं. कदाचित कुणी म्हणेल, मी तर काय, कुणी अधिकारी, सत्ताधीश, अधिपती असा कुणी नाही, मी एक सर्वसाधारण मनुष्य आहे. लक्षात घ्या प्रियानो, कुणी म्हणेल, मी तर एकदम गरीब आहे, माझ्याजवळ काही सामर्थ्य नाही, मी तर शिक्षण नाही, अज्ञानी आहे, वगैरे वगैरे. परंतु तुम्हाला माहिती आहे का प्रियानो, तुम्ही तुमच्या इच्छेचे धनी आहात. देवाने तुम्हाला एक स्वतंत्र इच्छा, फ्री विल दिलेली आहे. आणि ती फ्री विल, ती स्वतंत्र इच्छा आम्ही ख्रिस्ताला समर्पित करणे म्हणजेच ख्रिस्ताचं प्रभुत्व स्वीकारणे आहे. ती मी प्रभूला समर्पित करू शकतो का? हे महत्वाचं आहे. प्रियानो, प्रभुत्वाच्या संदर्भात दुसरं उदाहरण आम्ही शास्त्र पाठामध्ये प्रकटीकरण 19 ते 19 वचने वाचलेले आहेत आणि याचं शीर्षक आहे विजयशाली ख्रिस्त. विजयशाली ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त प्रभूंचा प्रभू आहे, राजांचा राजा आहे. का? तो विजयशाली आहे. या जगात असताना तो म्हणाला, मी जगाला जिंकले आहे. मी जगाला जिंकले आहे. जगाला जिंकले आहे म्हणजे काय? जगात जे काही आहे ते सर्व मी जिंकलेलं आहे. जगात काय आहे? जगात रोग, आजार, वेदना, पीडा, भय, भीती, दडपणे, अभाव. जगात काय आहे? प्रियानो, जगातलं जे काही आहे ते प्रभूने जिंकलेलं आहे. जगात सैतान आहे,
जगात पाप आहे, जगात दुष्कर्म अपराध आहे, जगामध्ये अंधाराची सत्ता आहे, जगामध्ये त्या सैतानाचं प्रभुत्व आहे. प्रभू म्हणतो मी ते जिंकलं आहे, मी ते जिंकलं आहे. प्रभू विजयशाली ख्रिस्त आहे. परंतु प्रियानो, ह्याच्या पुढे प्रगटीकरण 19:11-19, 11-16 या वचनामध्ये त्याला जे विजयशाली म्हटलेलं आहे, त्याच्या वस्त्रांवर आणि त्याच्या मांडीवर नाव लिहिलेलं आहे, ते आहे राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. प्रियानो, प्रभूंचा प्रभू हे नाव त्याला स्वर्गात सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही त्याला प्रभू म्हणून कबूल करा अगर नका करू, फरक पडत नाही. पण त्याला प्रभू म्हणून कबूल करणारे स्वर्गातील सहस्त्रांची सहस्त्रे आणि आयुतांची आयुते देवदूत आहेत, आद्य देवदूत आहेत, 24 वडील आहेत, 4 प्राणी आहेत, पवित्र जनांचा समुदाय आहे. आम्ही त्याला प्रभू म्हणून कबूल केलं नाही म्हणून काही त्याच्या प्रभुत्वामध्ये फरक पडत नाही. प्रियानो, लक्षात घ्या, एक गंभीर इशारा. या जगात जर आम्ही त्याला प्रभू म्हणून कबूल केलं नाही तर त्याला प्रभू म्हणण्यापासून आमची सुटका होईल असं नाही. आम्हाला त्याला प्रभू म्हणून कबूल करावंच लागेल. फक्त जर आम्ही ते या जगात केलं नाही तर मग नरकात पडल्यावर नरकातले लोक सुद्धा त्याला प्रभू म्हणून कबूल करणार आहेत, परंतु त्यावेळेला काही फायदा होणार नाही. तिथं प्रभुत्व स्वीकारून काहीच फायदा होणार नाही. संधी इथंच आहे, त्याला प्रभू म्हणून कबूल करा. प्रगटीकरण 19:11-16 वचनामध्ये काय आहे माहिती का प्रियानो? महासंकटाचा काळ संपलेला आहे. महासंकटाचा काळ, 7 शिक्के त्याच्या पीडा संपल्या, 7 करणे त्याच्या पीडा संपल्या, 7 वाट्या त्याच्याही पीडा संपल्या. प्रियानो, लक्षात घ्या, जर रॅप्चर मध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वर उचलले गेलो नाही, किंवा आमचं लोकांतरण झालं नाही, किंवा आम्ही अंतराळात उचलले गेलो नाही, तर खाली 7 वर्ष भयंकर महासंकटाचा काळ आहे. आणि त्यामध्ये हे 7 शिक्के, 7 करणे, 7 वाट्या यांच्या पीडा, भयंकर पीडा जगावर पूर्वी कधी आल्या नाहीत आणि यापुढेही कधी येणार नाहीत, असा त्या पिढ्या आहे. कोरोना व्हायरसला आम्ही किती घाबरलो. कोरोना व्हायरसला 1 लाखाने गुन्हा जे उत्तर येईल ना, तसल्या पिढा या महासंकटाच्या काळात आहेत. आणि त्या पिढांपासून सुटण्याचा एकच मार्ग आहे की येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून कबूल करा. तेही आजच. पौल म्हणतो, आत्ताच समय अनुकूल आहे, आत्ताच तारणाचा दिवस आहे. उद्या करील नव्हे, उद्या येत नाही, उद्या येत नाही. उद्याचा भरवसा ठेवू नको. प्रियानो, ख्रिस्ताचं प्रभुत्व आम्ही आजच कबूल केलं पाहिजे. त्याला अपेक्षित असलेलं प्रभुत्व, फक्त मुखाने प्रभूजी प्रभूजी म्हणणे नव्हे. प्रभू येशू ख्रिस्त त्या महासंकटाच्या काळानंतर खाली उतरलेला आहे. त्याचं हे दुसरं आगमन आहे, सेकंड कमिंग. आणि त्यावेळेला लक्षात घ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये 4 लढाया लढावा लागलेल्या आहेत. 4 लढाया. आणि त्या 4ही लढायांमध्ये तो विजयी झालेला आहे. पहिलं युद्ध त्याचं अधोमत झालं. दुसरं युद्ध त्याचं हर्मगिदोन मध्ये झालं. तिसरं युद्ध प्रियानो यहोशाफाटाच्या त्या रानात झालं. आणि मग चौथं युद्ध यरूशलेम.
हे युद्ध त्याला लढावी लागणार आहे. महासंकटाचा काळ संपला. या ठिकाणी ख्रिस्त विरोधकाने आपलं राज्य प्रस्थापित केलेलं आहे. एक हुकमी राज्य, एक देश, एक राजा. ख्रिस्त विरोधक आणि त्यालाही विरोध करणारे काही राजे आहे. आणि या सर्वांवर विजयी प्रभू येशू ख्रिस्त झाला. आणि म्हणून तो विजयशाली ख्रिस्त आहे. त्याने युद्ध केलं, आपल्या मुख श्वासाने सर्वांना नष्ट केला. ख्रिस्त विरोधक, खोटा संदेष्टा, प्रियानो, त्यांना नरकात टाकण्यात आलं. आणि 1000 वर्षांच्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यानंतर सैतानाला देखील तेथेच नरकात, जेथे अग्नी आणि गंधकाचं सरोवर आहे, तेथे टाकण्यात येणार आहे. हे प्रियानो अनहोली ट्रिनिटी आहे. ही सैतानी त्रैक्य आहे. सैतान, श्वापद म्हणजे खोटा संदेष्टा, तो ख्रिस्त विरोधक आणि खोटा संदेष्टा, हे त्रैक्य आहे. हे अनहोली ट्रिनिटी आहे. सैतान बेमालूमपणे देवाची नक्कल करत असतो, नक्कल. आणि म्हणून त्याचे विचार आम्ही ओळखले पाहिजे. प्रियानो, ख्रिस्त विजयशाली ख्रिस्त आहे. महासंकटाच्या काळानंतर, त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेला तो महाविजयी आहे. मी तुम्हाला सांगेल की 27 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर या दरम्यान प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी प्रियानो एक सेमिनार मेथोडिस्ट मेनने आयोजित केलेला आहे. आणि त्या सेमिनारमध्ये आम्ही प्रियानो जवळजवळ 16 ते 18 सेशनमध्ये ख्रिस्ताचं पहिलं आगमन आणि ख्रिस्ताचं दुसरं आगमन समजून घेणार आहोत. माझी विनंती राहील, तुम्ही चुकू नका, तुम्ही चुकू नका. ऑगस्ट 27 पासून ते सप्टेंबर 18 पर्यंत, आणि त्यानंतरही कदाचित 2 दिवस वाढतील, परंतु फक्त प्रत्येक शुक्रवार आणि शनिवार. जाहिरात तुम्ही पहा, वेळ समय तुम्हाला त्यावेळेला सांगितला जाईल. प्रियानो, विजयशाली ख्रिस्त. आणि मग प्रभू आपलं 1000 वर्षांचं राज्य प्रस्थापित करेल. आणि म्हणून त्याला राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हटलेला आहे. प्रियानो, ख्रिस्ताचे प्रभुत्व स्वीकारणे याचा पहिला अर्थ आम्ही पाहिला की आम्ही त्याच्या पुढे स्वतःला शून्य करणे, त्याच्या इच्छेप्रमाणे करणे. दुसरा अर्थ पाहत आहोत, आम्ही ख्रिस्ताच्या वतीने युद्ध करणे, आम्ही ख्रिस्तासाठी युद्ध करणे. युद्ध, ते युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, ते युद्ध सैतानाबरोबर आहे. प्रियानो, लक्षात ठेवा. इफिसकारास पत्र 6 अध्यायामध्ये 10 ते 18 वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आमचं युद्ध हे रक्त मांसाबरोबर नाही, त्या सैतानाबरोबर आहे. सैतानाबरोबर युद्ध करा. सैतानाच्या प्रत्येक गोष्टी विरुद्ध युद्ध करा. म्हणजे त्या सैतानाला जिंका, सैतानाला पायात खाली तुडवा, सैताना हाकला, सैतानाला अडवा. युद्ध करा. तुम्ही ख्रिस्ताचं प्रभुत्व जाहीर केलेलं आहे, हे जाहीर होईल. फक्त मुखाने प्रभूजी प्रभूजी करत बसू नका प्रियांनो. स्वतःला शून्य करा, स्वतःच्या इच्छा ख्रिस्ताला समर्पित करा आणि ख्रिस्तासाठी युद्ध करा. सैतानाबरोबर युद्ध करा. तो विजयशाली ख्रिस्त आहे. आम्ही ख्रिस्ताचे प्रभुत्व स्वीकारलेले आहे. सर्व धनीपणा ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. आज तो माझ्या जीवनाचा धनी आहे का, आम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. आज तो आमच्या जीवनाचा सुद्धा प्रभू आहे. आम्ही जाहीर करतो, प्रभू स्वीकार. आम्ही तुझ्या पुढे शून्य होतो. आम्ही आमच्या इच्छा ख्रिस्ता तुला समर्पित करतो. आम्ही आता येथून पुढे
तुझा शत्रू सैतान त्याच्याशीच युद्ध करणार. प्रभू सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धन तारणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. प्रारंभीची प्रार्थना मी यावेळेला करत आहे. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा पुढे आम्ही येत आहोत, प्रभूंच्या प्रभू पुढे आम्ही येत आहोत, दाने अर्पणे घेऊन येत आहोत. बापा, हा केवढा मोठा सन्मान तू आम्हाला दिलास. राजाला शोभेल असं आम्हाला देता येऊ दे, प्रभूंच्या प्रभूला शोभेल असं आम्हाला अर्पणे आणता येऊ दे. बापा सहाय्य कर, कृपा दया अनुग्रह दे. धनतानारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध
दानार्पणावर आशीर्वाद मागण्याआधी काही सूचना मी येण्याप्रमाणे करीत आहे. प्रियांनो, सर्वांना विनंती आहे की आपण आपले दशमांश दान अर्पणे भक्ती संपल्यानंतर जी 4 नावे स्क्रीनवर फ्लॅश होतात त्या कोणालाही एकाला फोन करून तुम्ही बोलू शकता आणि आपली दाने अर्पणे त्यांना देऊ शकता. कृपया प्रियांनो, आपलं सहकार्य हे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मेथोडिस्ट मेन आयोजित एक सेमिनार होत आहे सफारी 3. आणि प्रियांनो, 27 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर या दरम्यान हे सेमिनार होत आहे. सेमिनारचा विषय ख्रिस्ताचं पहिलं आगमन आणि ख्रिस्ताचं दुसरं आगमन हा आहे. आणि म्हणून माझी विनंती राहील की कोणीही प्रियांनो हा आध्यात्मिक लाभ चुकवू नये. आम्ही आवर्जून त्यासाठी प्रार्थना करूयात. आणि ज्या प्रत्येकाला ह्या सेमिनारसाठी काही दान द्यावंसं वाटत असेल त्यांनी जरूर ते द्यावं. आम्ही प्रभूच्या नावामध्ये ते स्वीकारू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि जी 4 नावं भक्ती संपल्यानंतर प्रियांनो फ्लॅश होतात त्या कोणालाही एकाला तुम्ही फोन करू शकता आणि ते तुम्हाला कशा प्रकारे ते द्यायचं आहे त्याचा मार्ग ते तुम्हाला सांगते. कृपया ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. पुढच्या रविवारी देखील अशाच प्रकारे आपली ऑनलाईन भक्ती होणार आहे. ही ऑनलाईन भक्ती अशाच प्रकारे जोपर्यंत आम्हाला प्रियांनो सरकारकडून गव्हर्नमेंटकडून ऑर्डर मिळत नाही चर्चेस ओपन करण्याची, तोपर्यंत अशाच प्रकारे होणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. आपण दानावर आशीर्वाद मागूया आणि त्यानंतर प्रियांनो आम्ही प्रभोजन विधीकडे जाणार आहोत. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधिदेवा, मंडळीने तुझ्यावर प्रीती केलेली आहे. मंडळीने तुझ्यावर विश्वास प्रगट केलेला आहे. मंडळीने आज आपला आत्माजीव शरीर तुला समर्पित केलेला आहे. त्याचा हा पुरावा आहे की मंडळीने आज हे दान या दानकोशामध्ये समर्पित केलेलं आहे. प्रभू हे स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. आणि आम्ही ख्रिस्ताचे प्रभुत्व स्वीकारलेले आहे बापा, याचा पुरावा आम्हाला देता येऊ दे. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. सर्वांना तू बरकतीच्या आशीर्वादाने मालामाल कर बापा. बापा ह्यानंतर आम्ही ज्या प्रभू भोजन विधीकडे जात आहोत बापा, तो प्रभू भोज तो आम्हासाठी आशीर्वादाचा खर, ते आशीर्वादाचं भोजन आहे, ते आशीर्वादाची भाकर आहे, ते आशीर्वादाचा प्याला आहे. हा विश्वास दे आणि विश्वास ठेवून आम्ही आशीर्वादित व्हावं असं होऊ दे. जे विश्वासाने नाही ते पाप आहे, म्हणून आमचा अविश्वास काढून टाक आणि आम्हाला विश्वास दे. सहाय्य कर. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. प्रियांनो, मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि प्रभोजन विधीकडे आम्ही जाणार आहोत. आणि प्रभोजन विधी आपला नेहमीप्रमाणे आपापल्या घरामध्ये कुटुंब प्रमुखाने करावायचा आहे. आपण सर्वजण आपले एलिमेंट्स मांडलेले आहेत आणि आपण त्या विधीमध्ये अशा प्रकारे सहभागी होणार आहोत. आमेन. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जी पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध
आपण प्रभोजन विधीला प्रारंभ करत आहोत. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये आपले एलिमेंट्स तयार ठेवलेले आहेत. कुटुंब प्रमुखाने हे एलिमेंट्स द्यायचे आहेत. प्रभोजन विधी गंभीर आहे. पावित्र्याने युक्त होऊन आम्ही तो पार पाडित आहोत. प्रभोजन विधीला आपण प्रारंभ करीत आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजारा पाजाऱ्यांशी प्रेमाने उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे प्रतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सदवृत्ती बाळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. आपण सर्वांनी मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव दयाघन प्रभो, तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. परमेश्वराला वाहण्याची प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदा प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. या सवे दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐकणे असे कर की
तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस यांचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. प्रत्येकाने भाकर आपल्या हातामध्ये घ्यावी, भाकरीची प्लेट. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडिली आणि आपल्या शिष्यात देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. सर्वांनी प्याला हातामध्ये घ्यावा, भाकरीची प्लेट खाली ठेवून द्यावी. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला हाती घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. येशू कुटुंब प्रमुखाने घरातील सर्वांना भाकर द्यावी. मारले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुम्हाकरिता मोडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. ते शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले. कुटुंब प्रमुखाने प्याला हातामध्ये घ्यावा आणि सर्वांना द्यावा. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त तुम्हाकरता सांडण्यात आलेला आहे त्याच्या स्मरणार्थ हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. सर्वांनी प्याला प्राशन करावा. येण्याची माझा दोष घोर पुसेल सगळा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास तो दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभो, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्मा सहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन.
शालोम. देवाची शांती आम्हा सर्वाबरोबर असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा जाताना घरी दे मना शांती आमुच्या दया घना चिडे सरो हे चिंतनी देहाची जो हासे